आता बातमी येते तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून जे कोणालाही जमले नाही ते आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी करून दाखवले असे मत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय सर गंगणे यांनी केले असून महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज पाटील यांना मतदारसंघात कोणीच ओळखत नाही अशी टीका करण्यात आली आहे। या टीकेमुळे राजकीय वातावरण तापले आहे। तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आरोप आणि प्रत्यारोप सुरू झालेले आहेत। तशाच पद्धतीने या ठिकाणी तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे विजय सर गंगणे आपल्या सोबत आहेत। सर, काय एकंदरीत तुळजापूरमध्ये कसं बघताय? तुळजापूर विधानसभा क्षेत्रामध्ये जेवढे बी उमेदवार उभा राहिलेले आहेत त्यांची तर कुवत नाही, पात्रता नाही सोडा, पण राणा पाटलाच्या डॉक्टर राणा जगजितसिंह पाटील त्यांचे वडील होते पद्मसिंह पाटील, राणा पाटील यांच्या तोडीचा उमेदवार किंवा पात्रतेचा उमेदवार कोणीही तुळजापूर तालुक्यात नाही। कारण का याचं कारण मी सांगतो। कारण आम्ही लहानपणी रेल्वे नुसती ऐकत होतो, मामाच्या गावाला जायचं रेल्वे झुकझुक, ते रेल्वे आणण्याचं काम राणा पाटलांनी केलेलं आहे। आणि ज्याला इन्शुरन्स मॅन म्हणजे विमा मॅन ज्याला म्हणतो आपण, ज्याला विमा मॅन आणि विमा देण्याचं काम महाराष्ट्रात मध्ये जिल्ह्यात आणि तुळजापूर तालुक्यात महत्वाचं काम केलेलं आहे तो राणा पाटील। आणि महत्वाचं तुळजापूर शहरामध्ये आमचं मंदिर संस्थान आहे तुळजाभवानीचं। तुळजाभवानीच्या मंदिर संस्थामध्ये 2000 कोटीचा आराखडा जो मंजूर करून आणला तो राणा पाटील। अहो, शेतकऱ्यासाठी ज्यांनी या ओबाड दोबाड डोंगराळ जमिनीमध्ये पाणी आणण्याचं काम जो केला तो राणा पाटील। म्हणून मी एकच म्हणेन, या राणा पाटला पुढे कुठलाच उमेदवार टिकणार नाही आणि कुठल्याच उमेदवाराचं विजन 1% सुद्धा नाही। म्हणून राणा पाटील हाच राणा पाटील आहे आणि तुळजापूर विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणारा राणा पाटील हाच युतीची आली तर प्रत्येक गावागावात रस्ते, नाली, रोड, लाईट आणि पाण्याच्या पिण्याची व्यवस्था अनेक लक्ष कोटी रुपयाचा निधी आणून आज ते काम पूर्णत्वाकडे झालेले आहेत, केलेले आहेत हा राणा पाटील। म्हणून या राणा पाटलाने निवडून द्यायचं तुमचं आमचं सर्व धर्मीयाचं सर्व जातीयांचं काम आहे। फक्त आणि फक्त राणा पाटील। येणाऱ्या काळात राणा दादाचं एकच विजन आहे, या तुळजापूर तालुक्यात आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्याचा आत्महत्याचा कलंक पुसला पाहिजे असं त्यांचं ध्येय आहे आणि ते ध्येय निश्चितपणे पूर्ण करणार आहे। तसेच आई तुळजाभवानी कुलस्वामिनीचा या तुळजापूरचा विकास करण्यासाठी कटिबद्ध राणा दादा हे स्वतः राहणार आहेत। आणि तिसरी गोष्ट म्हणजे महत्वाचं, हा तालुका शेतकऱ्यांसाठी पाणीमय केल्याशिवाय राणा दादा येणाऱ्या विजन मध्ये येणाऱ्या आमदारकीच्या 5 वर्षामध्ये ते केल्याशिवाय अजिबात थांबणार नाहीत, ते श्वास सुद्धा पुढचा घेणार आहेत एवढी मला याची खात्री आहे। आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला सांगतो, तुळजापूर तालुक्याच्या मतदारांनो, आया बहिणीनो, वडीलधाऱ्या माणसानो, की हमी भाऊला फडणवीस साहेबांनी तर 6000 रुपये क्विंटलला जाहीर केलेच आहेत, पण येणाऱ्या पहिल्या सीझनला राणादादा पाटील तुळजापूर तालुक्यातील जेवढेही शेतकरी उत्पादक आहेत सोयाबीनचे विकास केलं। जी प्रतिस्पर्धी जे उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे धीरज पाटील यांच्याकडे कसं बघताय आपण? काय कोण आहे प्रतिस्पर्धी? कोण आहे धीरज पाटील? 10-12 किलोमीटरच्या गावाच्या पुढे जर तुम्ही धीरज पाटील म्हणून तुळजापूर तालुक्यात कुठल्या एखाद्या लहान लेकराला, मोठ्या माणसाला, एखाद्या लेडीजला जर विचारलं, एखाद्या तरुणाला, तर कोण आहे धीरज पाटील असेच सांगतायत। आणि काय विजन त्यांचं, काय त्यांचं कार्य कुठल्या शहरासाठी आहे का तालुक्यासाठी आहे? जिल्हा परिषद अध्यक्ष होते म्हणे 2.5 वर्ष, काय केलं शहरासाठी? पक्षपाती धोरणी लोक, काय त्यांचं? कुठलाही उमेदवार राणा जगजितसिंह पाटलाच्या पुढे टिकणार नाही एवढी मला खात्री आहे। आणि आमच्या शहरातून तरी कोणीही मत त्यांना देणार नाही। 10-12 किलोमीटरच्या पुढे तर त्यांना कोणीही ओळखत नाही। एकंदरीत सर्वसामान्य नागरिक असतील, कार्यकर्ते यांना काय आवाहन करणार आहात? मी तुळजापूर तालुक्यातील व विशेष करून तुळजापूर शहरातील मतदार बंधू भगिनींना हात जोडून विनम्रतेचं आवाहन करतो की फक्त जसं आपण मुली देताना दुसऱ्या घरी जसं सगळी चौकशी करतात, तसंच हे जेवढे उमेदवार तुळजापूर तालुक्यात उभारलेले आहेत त्यांची चौकशी करावी। तुम्हाला 1 नंबरला राणा जगजितसिंह पाटील आठवेल आणि त्यांनाच संपूर्ण घरातील पाहुण्याला, मित्र कंपनीला सांगावं आणि अधिक मतदान त्यांना करावं।
एकंदरीत पाहिलं तर आमदार राणा जगदीशसिंग पाटील यांना योग्य उमेदवार म्हणून निवडून द्यावं असं आवाहन विजू सरगंगणे यांच्या माध्यमातून करताना पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सतीश राठोड सह आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव.